आशिया कप स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंची हस्तांदोलन टाळल्यानंतर आता पाकिस्ताननेही टोकाचं पाऊल उचललंय। पाकिस्तानी क्रिकेट संघाने थेट आशिया कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर मॅच रेफरीवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानी क्रिकेट संघाने केली होती, पण आयसीसीने पाकिस्तानच्या तक्रारीची दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे पाकिस्तानने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे। तर आपण पाहू शकतो अतिशय महत्त्वाची अपडेट। आशिया कप स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंचे हस्तांदोलन टाळल्यानंतर आता पाकिस्ताननेही टोकाचं पाऊल उचललेलं आहे। पाकिस्तान थेट क्रिकेट आशिया कपमधून बाहेर पडलाय। टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर मॅच रेफरीवर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानी टीमने केली होती, क्रिकेट संघाने केली होती, पण आयसीसीने पाकिस्तानच्या तक्रारीची दखल घेतलेली नाहीये। त्यामुळे पाकिस्तानने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। तर आपण पाहिलं पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून रोष व्यक्त करण्यात येत होता। यूएई मध्ये होणाऱ्या या मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध भारताने खेळू नये म्हणून संपूर्ण भारतातून टीका होत होती। तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे पाकिस्तानी टीमने क्रिकेट टीमने आता आशिया कप मधून काढता पाय घेतलेला आहे किंवा ती बाहेर खेलने से इसलिए मना कर दिया क्योंकि देखो जब भी अगर इंडिया को एतराज रहा है किसी चीज से तो आईसीसी ने सुना है इंडिया को, ठीक है। अगर इंडिया को आईसीसी सुन सकता है तो पाकिस्तान को भी सुनना चाहिए आईसीसी को। अगर उनको एतराज था रेफरी से, उसने बहस जो भी बहस किया है, जो भी गलत किया उसने, ठीक है, तो एतराज को ठीक करना चाहिए था आईसीसी को। आईसीसी तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी। तर पाकिस्तानी टीमने आता टोकाचं पाऊल उचलल्याचं दिसतंय, कारण आशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंची हस्तांदोलन केलेलं नाहीये आणि त्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानने आशिया कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। टीम इंडियाने हस्तांदोलन टाळल्यानंतर मॅच रेफरीवर कारवाई करण्याची देखील मागणी पाकिस्तानी टीमने केली होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।